श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत। तर पहा, आपण भरपूर कष्ट करतो, कष्ट करूनही आपल्याकडे पैसा हा टिकत नाही। कधी कधी आपल्याकडे भरपूर पैसा येतो आणि पुन्हा त्याच रस्त्याने तो बाहेर निघून जातो। यासाठी आपल्याला शास्त्रानुसार सांगितलेला अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच तुमच्यासोबत आज मी बरेचसे अशा हळदीचे उपाय शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। हळद ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। हळद जर नसेल तर आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टींना अर्थच नाही राहत, कारण हळदीशिवाय त्या गोष्टी पूर्णच होत नाही। हिंदू धर्मात हळदीला अत्यंत पवित्र मानले जाते। हळदीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही। हळदीला आयुर्वेदात औषध मानले जाते, कारण हळदीची खासियत केवळ मसाल्यापुरतीच मर्यादित नाही, तर हळदीचा उपयोग ज्योतिषशास्त्रातही अनेक प्रकारे केला जातो। भगवान विष्णूंना हळद खूप प्रिय आहे, त्यामुळे हळदीचे काही उपाय आपण केले तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला भगवान विष्णू हे देतातच। हळदीचा उपाय केवळ नशीब उघडण्याचे काम करत नाही, तर आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो। लग्नाच्या जन्मपत्रिकेत काही दोष असेल, एखादा गुरु असेल आणि त्या कारणामुळे लग्न होत नसेल किंवा लग्न जुळत नसेल, तर अशा वेळी त्या गुरूंची स्थिती मजबूत करण्यासाठी हळद देखील खूप महत्त्वाची मानली जाते। चला तर मग जाणून घेऊया हळदीच्या संबंधित काही उपाय। जर तुमचे पैसे कुठे अडकले असेल किंवा एखादं काम तुमचं बऱ्याच काळ अडकलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळाला हळद लावायची आहे। थोडं पाणी टाकून हळदीचा रंग करून त्या तांदळाला लावायचा आहे। त्यानंतर ते तांदूळ आपल्याला एका कापडात बांधायचे आहे। कापडात आपल्याला पिवळेच कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते तांदूळ बांधून आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे। असे केल्याने तुमचा अडकलेला पैसा लवकर मिळतो। तसेच तुमचं एखादं काम जर अडकलेलं असेल आणि ते पूर्ण होत नसेल, तर ते सुद्धा तुमचं पूर्ण होण्यास तुम्हाला हळद मदत करते। तसेच खूप मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल, तर बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवसातून एखाद्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाला हळकुंडाचा हार अर्पण करायचा आहे। हळकुंड घ्यायचे आहे, त्याला पांढऱ्या कलरचा धागा लावून आपल्याला 11 हळकुंड बांधून गणपती बाप्पाला तो हार अर्पण करायचा आहे। असे केल्याने कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि आपली सर्व कामे मार्गी लागतात। आपल्याकडे भरपूर पैसा येतो आणि आपण तो तिजोरीमध्ये ठेवतो, पण काही ना काही कारणास्तव तिजोरी आपली नेहमीच रिकामी होते। तर लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये आपल्याला पाणी घालून हळदीचा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर तो गोळा आपल्याला लाल कपड्यात बांधायचा आहे आणि तो बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे। जिथे आपण नेहमी पैसे वगैरे ठेवतो, सोने नाणे ठेवतो, अशा त्या तिजोरीमध्ये, आणि त्याची रोज आपल्याला पूजा करायची आहे। हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे। असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याकडे आलेली लक्ष्मी ही स्थिर राहते। हा उपाय सुद्धा तुम्हाला बुधवारी किंवा गुरुवारी या दिवशी तुम्हाला करायचा आहे। जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल, तर आपल्याला हळदीचा टिका थोडंसं पाणी घालून गणपती बाप्पाला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कपाळावरती सुद्धा हळदीचा टिळा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच घराच्या बाहेर पडायचं आहे। असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडलेलो आहोत ते कार्य व्यवस्थितरित्या पार होतं। जर तुम्हाला वाईट नजर लागली असेल, घरात लहान मुलांना सुद्धा वाईट नजर ही लागतेच, त्यामुळे मुलं भरपूर किरकिर करतात, तसेच वाईट स्वप्न पडत असतील तर आपल्याला हळकुंड डोक्यावरती घेऊन झोपायचं आहे। असे केल्याने वाईट स्वप्ने येणे थांबते। तसेच आपल्याला नजर लागलेली असेल तर ती सुद्धा नजर निघून जाते। गुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा। जर तुम्हाला तुमच्या आवडत्या जोडीदारासोबत लग्न करायचं असेल आणि त्यामध्ये काही अडथळे येत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर दररोज चिमूटभर हळद अर्पण केल्याने तुम्हाला तुमच्या इच्छित जोडीदार मिळू शकतो
आणि तुमचे येणारे सर्व ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा नष्ट होतील। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जेव्हा आपण हळद ठेवतो, मसाल्याच्या डब्यामध्ये हळद ठेवतो, त्यावेळेला आपल्याला हळद आणि मीठ हे एकत्र कधीही ठेवायचं नाही आहे। जर तुम्ही मसाल्याच्या डब्यात हळद ठेवत असाल तर त्या डब्यामध्ये मीठ हे कधीही ठेवू नये, यामुळे आपल्याकडे लक्ष्मी येत नाही, तसेच आलेली लक्ष्मीसुद्धा निघून जाते। त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये हळद आणि मीठ हे वेगवेगळे ठेवावे। तर आता आपला सर्वात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे। तर पहा, आपल्या घरात पैसा हा अजिबात टिकत नाही। पैसा तर येतो पण तो टिकत नाही, काही कारणामुळे तो निघून जातो। तर आपल्याला इथे हळदीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। तर पहा, आपण हळद आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमीच वापरतो, तर आपल्याला ती हळद ठेवताना अत्यंत स्वच्छ भांड्यात ठेवायची आहे। तर आपल्याला त्या भांड्यामध्ये हळद आपण ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अख्ख्या लाल मिरच्या असतात सुकलेल्या आणि त्याला देठ असतात, त्या आपल्याला 5 ते 6 मिरच्या त्या हळदीमध्ये टाकून ठेवायच्या आहेत। आणि जेव्हा तुमची हळद संपेल त्यावेळेला पुन्हा मिरच्या काढून घ्यायच्या आणि पुन्हा नवीन मिरच्या आपल्याला त्या हळदीमध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा हळद त्याच्यामध्ये आपल्याला घालून ठेवायची आहे। म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा घरामध्ये हळद ठेवतो त्यावेळेला हळद ती कधीही तशीच ठेवू नका, त्यामुळे नेहमी मिरच्या टाकून ठेवाव्या। असं केल्याने आपल्यावर लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्याकडे येणारा पैसासुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी टिकून राहतो। तर तुम्ही हा उपाय हळदीचा नक्कीच करू शकतात। तुम्हाला आज सांगितलेले सर्व उपाय अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे उपाय करू शकतात, तुमच्या अडचणीनुसार तुम्ही हे उपाय करू शकतात। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।